बोलतायत थेट पाहूयात. यादी येईल. उमेदवार बदलायचा किंवा न बदलायचा हा अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे. तो त्यांच्यावर निर्णय घेतील, ते नावं जाहीर करतील. परंतु भाजपने दरवेळेप्रमाणे याही वेळेला काही उमेदवार बदलणं, त्यांच्या दर पंचवार्षिकला उमेदवाराचं चेंजेस असतं. निवडून येणारा उमेदवार हा त्यांचा क्रायटेरिया आहे, म्हणून त्यांनी बदललं तर एवढं काही गैर केलेलं नाही. आपल्या पहिल्या यादीमध्ये पूर्ण सगळी यादी जाहीर होईल. शिवसेनेच्या उमेदवारांची तुम्ही म्हणता परवा जाहीर होईल, शुक्रवारी सर्व उमेदवार शुक्रवारी बहुतेक यादी पूर्ण जाहीर होईल असं माझा काय असं आहे. 13 जागा असतील, 18 जागा असतील, किती ठिकाणी जागेचं ती तर बोलणी चालू आहे. आणि जागा मला वाटतं चांगल्या जागा आम्ही लढवणार आहोत. हे तुमच्या माहितीचं स्रोत जे आहे 5-6 जागेत तसं काही होणार नाही. जागा अत्यंत सन्मानपूर्वक दिल्या जातील आणि त्या जागा आम्ही लढवणार आहोत. एक मोठी समस्या आहे संजय सर, की जी भाजपने यादी आज प्रसिद्ध केली आहे त्या यादीतलं पहिलं नाव आहे कलाबेन डेलकर, ज्या दादरा नगर हवेलीतल्या विद्यमान खासदार जे आहेत अभिनव डेलकर यांच्या मातोश्री आहेत. त्या सध्या ठाकरे गटात आहेत. म्हणजे ठाकरे गटाचे तिथले विद्यमान खासदार त्यांचं कुटुंब हे भाजपकडे गेले असं म्हणायचं गेलं ना आता, कारण की यांनी त्या डेलकर कुटुंबाचं त्या भागामध्ये आपलं एक नाव आहे. संजय शिरसाट यावेळेला थेटपणे प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात. दिलं होतं, आमचं चिन्ह दिलं होतं.